काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने उरणमध्ये जोरदार निदर्शने। माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने। काश्मीरमध्ये भारतीय जवान व यात्रेकरू यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी रायगड जिल्हा प्रमुख माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये शिवसेना उरण शहर शाखेजवळ भर पावसात काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। तसेच केंद्र सरकारच्या विरोधात व दहशतवादी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजीनाम्याची मागणी करण्यात आली। यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री नरेश रहाळकर, उरण तालुका प्रमुख श्री संतोष ठाकूर, माजी नगराध्यक्ष श्री गणेश शिंदे, तालुका संघटक श्री BN डाकी, तालुका संपर्क प्रमुख श्री दीपक भोईर, उपतालुका संघटक श्री KM घरत, श्री अमित भगत, श्री रुपेश पाटील, विभाग प्रमुख श्री संदेश पाटील, युवा सेना शहर प्रमुख श्री आशिष गोवारी, महिला आघाडीच्या उपतालुका संघटक सौ मनीषा ठाकूर, सुजाता पाटील, अल्पसंख्याक सेलच्या तालुका अध्यक्ष सौ हुसेना शेख, शहर अध्यक्ष सौ मुमताज भाटकर, शाखा संघटिका सौ हसीमा सरदार, माजी तालुका संघटिका सौ रंजना तांडेल, उपविभाग प्रमुख श्री रवींद्र पाटील, श्री कल्पेश पाटील, सरपंच श्री CK गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री पाटील सर, श्री गुलजार भाटकर, रुखसाना सय्यद, शाखा प्रमुख श्री नियाज भाटकर, श्री शेखर पडते, श्री संदीप चव्हाण, श्री भूपेंद्र भोईर, श्री शिवा म्हात्रे व कार्यकर्ते उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण। आणि म्हणून त्या भाजपचा अखंड देशामध्ये शिवसैनिक निषेध करत आहेत। या 5 जवानांना त्या ठिकाणी शहीद झाले त्या जवानांच्या कुटुंबियाचं दुःख हे या सरकारला दिसत नाही आणि म्हणून या केंद्र सरकारचा निषेध जेवढा आपण करू तेवढा थोडाच आहे। देशाचे पंतप्रधान नेहमी म्हणतात 370 कलम आम्ही रद्द केला, पण आज त्या ठिकाणी 370 कलम रद्द झाला हा प्रॅक्टिकल आपल्याला बघायला मिळत नाही। आज अमरनाथ यात्रा चालू आहे। अमरनाथ यात्रेमध्ये जाणाऱ्या हिंदू भाविकांना सुद्धा दहशतवादाचा त्रास आहे आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे अमरनाथ यात्रा ज्यावेळेस दहशतवाद्यांनी बंद केली होती त्यावेळेस सन्माननीय बाळासाहेबांनी आवाज उठवला होता, जर आपण आमच्या अमरनाथ यात्रा बंद केली तर तुम्हाला हलका जाता येणार नाही। हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हा जो संदेश दिला होता त्याच्यानंतर कुठलीही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नाही। आपल्या देशाचे सीमारक्षण करण्यासाठी जवान त्या ठिकाणी आपली जीवाची कुर्बानी देत असताना या सरकारला कुठल्याही प्रकारचा दुःख होत नाही आणि म्हणून आजची निदर्शनाचा खऱ्या अर्थानं त्या जवानांना, शहीद जवानांना श्रद्धांजली देण्याचा हा आमचा खरा उद्देश आहे आणि केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो। अमित शाह हा गृहमंत्री पदाला लायक नाही, त्यांचा तडकाफडकी राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे आणि म्हणून उरण शिवसेनेच्या वतीनं हा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।